सर्वांना जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करून मी आजच्या संविधान मालेत सुरुवात करतोय. तर मित्रांनो, आज आपण आज भाग 10 अनुसूचित क्षेत्रे व जनजाती क्षेत्रे याविषयी आपण माहिती पाहणार. त्यानंतरचा भाग आहे भाग 11 संघराज्य व राज्य यामधील संबंध, वैधानिक संबंध आणि संघराज्य व राज्यामधील अनुच्छेद क्रमांक 245 ते 200 आपण 244 कलमपासून अनुसूचित क्षेत्र व जनजाती क्षेत्र याविषयी आपण 244 कलमामधील भाग 1 मध्ये अनुसूचित क्षेत्र व जनजाती क्षेत्र यांचे प्रशासन 5व्या अनुसूचित तरतुदी आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम हे 4 राज्य लक्षात ठेवा की आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम ही राज्य वगळता अन्य कोणत्याही राज्यातील अनुसूचित क्षेत्र व अनुसूचित जनजाती यांचे प्रशासन व नियंत्रण याबाबत लागू असतील. आणि त्यामधील 244(2) मध्ये 6व्या अनुसूचित तरतुदीत आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यातील जनजाती क्षेत्राच्या प्रशासनाच्या बाबतीत लागू असतील. आता 5वी अनुसूची आणि 6वी अनुसूची याविषयी आपण माहिती पाहूया की 5वी अनुसूची जी आहे, आता एकूण अनुसूच्या 12 आहेत आणि यामधील 5वी अनुसूची पहा. या 5वी अनुसूचीमध्ये कलम 244(1) शी संबंधित आहे. 5व्या अनुसूचीमध्ये अनुसूचित क्षेत्र व अनुसूचित जमाती यांचे प्रशासन व नियंत्रण याबाबत तरतुदी आहे. या तरतुदी आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम ही राज्य वगळता उर्वरित राज्यामधील अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या प्रदेशांना लागू असतील. आणि 6वी अनुसूची जी आहे ती 244(2) आणि 275(1) यांच्याशी संबंधित आहे. 6व्या अनुसूचीमध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम या राज्यातील आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनाबाबत तरतुदी आहेत. त्यानंतरचा 244 क आसाममधील विवक्षित जनजाती क्षेत्र समाविष्ट असलेले स्वायत्त राज्य बनवणे आणि त्याकरता स्थानिक विधानमंडळाची किंवा मंत्री परिषदेची किंवा दोन्हीची निर्मिती. यामध्ये 244 कलम मध्ये 1 पहा. या संविधानात काहीही असले तरी संसदेला कायद्याद्वारे आसाम राज्यात 6व्या अनुसूचीतील 20व्या परिच्छेदासोबत जोडलेल्या तक्त्यातील भाग 1 मध्ये निर्दिष्ट केलेले सर्व किंवा त्यापैकी कोणतेही जनजाती क्षेत्र संपूर्णतः किंवा अंशतः समाविष्ट असलेले स्वायत्त राज्य बनवता येईल आणि त्याकरता त्या स्वायत्त राज्याचे विधानमंडळ म्हणून कार्य करणारा एक निकाय, मग तो निवडून द्यायचा असो किंवा अंशतः नामनिर्देशित करायचा असो किंवा अंशतः निवडून द्यायचा असो किंवा एक मंत्री परिषद किंवा दोन्ही निर्मिती येतील, प्रत्येक बाबतीत कायद्यामध्ये विनिर्दिष्ट केली जाईल अशी त्यांची घटना, अधिकार व कार्य राहतील. त्यानंतर 244 ख मध्ये स्वायत्त राज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीत कोणत्या बाबी येतील हे निश्चित करता येईल. ग पहा 244 आसाम राज्याने बसवलेल्या कोणत्याही कराचे उत्पन्न स्वायत्त राज्याकडून प्राप्त झाल्याचे मानता येईल तेथवर ते त्या स्वायत्त राज्यास नेमून दिले जावे अशी तरतूद करता येईल. आणि यामध्ये या संविधानाच्या कोणत्याही अनुच्छेदातील राज्यासंबंधीच्या कोणत्याही निर्देशामध्ये त्या स्वायत्त राज्य संबंधीच्या निर्देशाचा समावेश आहे असा अर्थ लावला जावा अशी तरतूद करता येईल. जरूर वाटतील असे पूरक व अनुषंगिक व परिणामस्वरूप तरतुदी करता येईल. आणि हेच भाग 10 मध्ये जे काही आपण 244 आणि 244(1), 2 आणि क त्यानंतर अनुसूचित क्षेत्र व जनजाती क्षेत्र यांचे प्रशासन पाहिले. आता भाग 11 मध्ये प्रकरण 1
हा केंद्र राज्य संबंधाच्या संबंधात पाहूया. केंद्र आणि राज्य संबंध, सेंट्रल आणि स्टेट रिलेशन काय असते, कारण हा घटक खूप महत्त्वाचा आहे की केंद्र आणि राज्य संबंधातली जे काही प्रशासकीय बाबी आहेत आपण ते पाहूया. प्रास्ताविक पहा. भारतीय राज्यघटना संघराज्य स्वरूपाची असल्याने केंद्र व राज्यामध्ये कायदेविषयक, कार्यकारी आणि वित्तीय अधिकाराची विभागणी करण्यात आली आहे. मात्र न्यायविषयक अधिकाराची विभागणी ही करण्यात आलेली नाही, कारण घटनेने केंद्रीय व राज्य कायद्याच्या अंमलबजावणीसाठी एकाच एकात्मिक न्यायव्यवस्थेची निर्मिती केलेली आहे. पहा, राज्य आणि केंद्र अंमलबजावणीसाठी एकाच एकात्मिक न्यायव्यवस्थेची निर्मिती केली आहे. जरी केंद्र व राज्य सरकारे आपापल्या क्षेत्रात सर्वोच्च असली तरी संघराज्यीय व्यवस्थेच्या प्रभावी चालनासाठी त्यांच्यामध्ये महत्तम सुसंवाद व समन्वयाची आवश्यकता आहे. त्यामुळे केंद्र व राज्यामधील संबंधाच्या विविध बाजूचे नियमन करण्यासाठी घटनेत विस्तृत तरतुदी करण्यात आलेल्या आहे आणि त्या तरतुद्या हे 3 आधारावर आहेत मित्रांनो. त्यामध्ये कायदेविषयक संबंध, दुसरा प्रशासकीय संबंध आणि तिसरा वित्तीय संबंध. आता कायदेविषयक संबंध पाहूया. घटनेतील कलम भाग 11 मधील कलम 245 ते 255 मध्ये केंद्र व राज्य यामधील कायदेविषयक संबंधाची तरतूद आहे. 245 ते 255 मध्ये राज्य आणि केंद्रामधील कायदेविषयक संबंधाची तरतूद आहे. याच्या व्यतिरिक्त काही कलमे सुद्धा या विषयाशी संबंधित आहे. कोणत्याही संघराज्यीय घटनेप्रमाणे भारतीय घटना सुद्धा केंद्र व राज्यामध्ये कायदेविषयक अधिकाराची विभागणी करते. ही विभागणी भूप्रदेश व विषय या दोन्ही दृष्टिकोनातून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे घटनेत राज्याच्या क्षेत्रात संसदीय कायदे व राज्य कायद्यावर केंद्राच्या नियंत्रणाची तरतूद करण्यात आलेली आहे. यावरून केंद्र व राज्य कायदेविषयक संबंधाच्या 4 बाजू आहेत. यामध्ये केंद्र व राज्याच्या कायद्याचा प्रादेशिक विस्तार, कायदेविषयक विषयाची विभागणी, राज्य विषयावर कायदे करण्याचा संसदेचा अधिकार आणि राज्य कायद्यावरील केंद्राचे नियंत्रण, हे 4 घटक खूप महत्त्वाचे आहे की केंद्र व राज्य कायदेविषयक संबंधाच्या 4 बाजू. पहा, पहिला आहे केंद्र व राज्याच्या कायदेविषयक प्रादेशिक विस्तार, कायदेविषयक विषयाची विभागणी, राज्य विषयावर कायदे करण्याचा संसदेचा अधिकार आणि राज्य कायद्यावरील केंद्राचे नियंत्रण. आता केंद्र व राज्याचा कायद्याचा प्रादेशिक विस्तार हे काय आहे ते आपण पाहूया. घटनेने केंद्र व राज्यांना दिलेल्या कायदेविषयक अधिकाराचा प्रादेशिक विस्तार आपण पाहूया. संसद भारताच्या राज्यक्षेत्राचा सर्व किंवा कोणत्याही भागासाठी कायदे करू शकते. पहा, संसद भारताच्या राज्यक्षेत्राच्या, टेरिटरी ऑफ इंडिया, सर्व किंवा कोणत्याही भागासाठी कायदे करू शकते. भारताच्या राज्यक्षेत्रात घटक राज्य, केंद्रशासित प्रदेश व संपादित केली जातील अशी अन्य राज्यक्षेत्र यांचा समावेश असते. राज्य विधिमंडळ राज्याच्या सर्व किंवा कोणत्याही भागासाठी कायदे करू शकते. राज्य विधिमंडळाचे कायदे राज्याच्या बाहेर लागू होणार नाही. केवळ संसद राज्यक्षेत्राबाहेरील कायदे करू शकते. त्यामुळे संसदेचे कायदे भारतीय नागरिक व त्यांच्या संपत्तीच्या जगाच्या कोणत्याही भागात लागू असतील. मात्र घटनेने संसदेच्या प्रादेशिक कार्यक्षेत्रावर काही मर्यादा घातल्या आहेत. संसदेच्या प्रादेशिक कार्यक्षेत्रावर काही मर्यादा घातल्या, म्हणजेच काही प्रदेशावर संसदीय कायद्याच्या अंमलावर मर्यादा घातल्या आहेत. राष्ट्रपती अंदमान व निकोबार बेटे, लक्षद्वीप बेटे, दादरा व नगर हवेली आणि दमन व दीव या 4 केंद्रशासित प्रदेशाच्या शांतता, प्रगती व सुशासनासाठी नियमने करू शकतात. पहा, राष्ट्रपती अंदमान निकोबार, लक्षद्वीप, दमन दीव आणि दादरा नगर हवेली या 4 केंद्रशासित प्रदेशाच्या शांतता, प्रगती व सुशासनासाठी नियमने करू शकतात. अशा नियमनास संसदीय कायद्याचा दर्जा व अंमल असेल. या नियमाद्वारे केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित एखादा संसदीय कायदा रद्द केला जाऊ शकतो किंवा त्यात दुरुस्ती केली जाऊ शकते. राज्यपालास एखादा संसदीय कायदा राज्यातील अनुसूचित
क्षेत्रास लागू होणार नाही किंवा बदल लागू होईल असा निर्देश देण्याचा अधिकार आहे. आसामच्या राज्यपालास आसाममधील आदिवासी क्षेत्रांना स्वायत्त जिल्हे आणि राष्ट्रपतीला मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यामधील आदिवासी क्षेत्रांना स्वायत्त जिल्हे एखादा संसदीय कायदा लागू होणार नाही किंवा बदल अपवादासहित लागू होईल असा निर्देश देण्याचा अधिकार आहे. म्हणजेच आसामच्या राज्यपालास आसाममधील आदिवासी क्षेत्रांना स्वायत्त जिल्हे आणि राष्ट्रपतींना मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यातील आदिवासी क्षेत्रांना स्वायत्त जिल्हे एखाद्या संसदीय कायदा लागू होणार नाही किंवा बदल अपवादासहित लागू होईल असा निर्देश देण्याचा अधिकार आहे. कायदेविषयक विषयाची विभागणी. घटनेने केंद्र व राज्यामध्ये कायद्याच्या विषयाची विभागणी 3 गटामध्ये केली आहे. एक संघसूची, दुसरा आहे राज्यसूची आणि तिसरा आहे समवर्ती सूची. या तिन्ही सूची त्यातील विषय 7व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. हे तिन्ही विषय 7व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. आता संघसूची जे युनियन लिस्ट असते, विषयावर कायदे करण्याचा अधिकार केवळ संसदेस आहे. म्हणजेच संघसूचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार फक्त केवळ संसदेस आहे. या सूचीमध्ये मूळ घटनेत 97 विषय होते. एकूण किती? 97 विषय होते. सध्या मात्र इथे 100 विषय आहेत. अर्थात शेवटच्या विषयाचा क्रमांक अजूनही 97 हाच आहे. यामध्ये 2A, 92A, 92B, 92C या क्रमांकाचे विषय नव्याने समाविष्ट करण्यात आले आहेत. कोणकोणते? 2A, 92A, 92B आणि 92C हे विषय नव्याने समाविष्ट करण्यात आले आहेत. तर 33 क्रमांकाचा विषय वगळण्यात आल्याने सध्या 100 इतकी संख्या आहे. या सूचीमधील काही प्रमुख विषयामध्ये संरक्षण, बँकिंग, परकीय कामकाज, चलन, अणुऊर्जा, विमा, संचार, नंतर आंतरराज्य व्यापार व वाणिज्य, जनगणना, लेखापरीक्षण इत्यादी विषयाचा समावेश होतो. राज्य विधिमंडळाला सामान्य परिस्थितीत राज्य सूचीतील कोणत्याही विषयावर कायदे करण्याचा अधिकार आहे. राज्य विधिमंडळाला सामान्य परिस्थितीत राज्य सूचीतील कोणत्याही विषयावर कायदे करण्याचा अधिकार आहे. राज्य सूचीमध्ये मूळ घटनेत 66 विषय होते. सध्या यात 61 विषय आहेत. अर्थात शेवटचा विषयाचा क्रमांक अजूनही 66 हाच आहे. मात्र 11, 19, 20, 29, 36 क्रमांकाचे विषय वगळण्यात आल्याने सध्या विषयाची संख्या ही 61 इतकी आहे. राज्य सूचीमध्ये काही प्रमुख विषय आहेत. त्यामध्ये सार्वजनिक व्यवस्था, पोलीस, सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता, कृषी, तुरुंग, स्थानिक शासन, मत्स्य व्यवसाय, बाजारपेठा, सिनेमागृह इत्यादी विषयाचा समावेश होतो. त्यानंतर तिसरा आहे पहा, संसद व राज्य विधिमंडळ समवर्ती सूचीतील कोणत्याही विषयावर कायदे करू शकतात. पहा, संसद व राज्य विधिमंडळे समवर्ती सूचीतील कोणत्याही विषयावर कायदे करू शकतात. समवर्ती सूचीमध्ये मूळ घटनेत 47 विषय होते. सध्या मात्र 52 विषय आहेत. म्हणजेच पहा, संघसूचीमध्ये एकूण सध्या 100 विषय, राज्य सूचीमध्ये सध्या एकूण 61 विषय आणि समवर्ती सूचीमध्ये एकूण सध्या 52 विषय असे हे महत्त्वाचे विषय स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा. कारण वेळोवेळी असेच प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हे सुद्धा आपण लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तर पहा, यामध्ये कोणकोणते विषय येतात? तर 52 विषय आहेत समवर्ती सूचीमध्ये. अर्थात शेवटच्या विषयाचा क्रमांक हा 47 हाच आहे. मात्र नंतर 11A, 17A, 17B आणि 20A आणि 33A या क्रमांकाचे विषय नंतर समाविष्ट करण्यात आल्याने ही संख्या 52 इतकी झाली आहे. हे विषय 42वी घटना दुरुस्तीने राज्य सूचीतून समवर्ती सूचीत टाकण्यात आले आहे. समवर्ती सूचीतील काही प्रमुख विषयावर आपण विषयामध्ये फौजदारी कायदा, नागरी कायदा, विवाह व घटस्फोट, लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन, वीज, कामगार कल्याण, आर्थिक व सामाजिक विकास नियोजन, औषध, वर्तमानपत्रे, पुस्तके व प्रिंटिंग प्रेस
वजने व मापे इत्यादी विषयाचा समावेश होतो. शेषाधिकार म्हणजे काय तर वरील तिन्ही सूचीमध्ये ज्याचा उल्लेख नाही असे विषय होय. शेषाधिकार म्हणजे काय की शेषाधिकार विषय म्हणजे वरील तिन्ही सूचीमध्ये ज्याचा उल्लेख नाही असे विषय होय. असा शेषाधिकार विषयावर कायदे करण्याचा अधिकार संसदेस आहे. या अधिकारामध्ये शेषाधिकार कर लावण्याचाही अधिकार अंतर्भूत आहे. विषयाच्या विभागणीचे महत्त्व. वरील विषयाच्या विभागणीवरून स्पष्ट होते की राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे विषय ज्यांच्या बाबतीत राष्ट्रस्तरीय एकसमान कायद्याची गरज असते ते संघ सूचीमध्ये टाकण्यात आले आहे. प्रादेशिक व स्थानिक महत्त्वाचे विषय राज्य सूचीमध्ये टाकण्यात आले आहे. तर समवर्ती सूचीमध्ये असे विषय टाकण्यात आलेले आहेत ज्यांच्या बाबतीत राज्यस्तरीय एकसमान कायद्याची गरज आहे मात्र आवश्यकता नाही. USA आणि ऑस्ट्रेलियाच्या घटनांमध्ये केवळ संघराज्य सरकारचे अधिकार देण्यात आले आहेत आणि शेषाधिकार राज्याकडे देण्यात आले आहेत. उलट कॅनडाच्या घटनेत संघराज्य व प्रांतिक अशा दुहेरी यादी तयार करण्यात आली आहे. शेषाधिकार केंद्राकडे आहे. भारतीय घटनेतील विषयाची विभागणी भारत शासन कायदा 1935 यावर आधारलेली आहे. या कायद्यातही संघराज्य, प्रांतिक आणि समवर्ती असे तिहेरी विभागणी होती. मात्र त्यात शेषाधिकार भारताच्या गव्हर्नर जनरलकडे देण्यात आला होता. केंद्र व राज्याच्या कायद्यातील विसंगती व संघर्ष. घटनेने राज्यसूची व समवर्ती सूचीच्या तुलनेत संघ सूचीचे तसेच राज्य सूचीच्या तुलनेत समवर्ती सूचीचे वर्चस्व निर्माण केले आहे. त्यामुळे संघ व राज्य सूचीतील विषयावर केलेल्या कायद्यामध्ये संघर्ष निर्माण झाल्यास केंद्रीय कायदा वरचढ असेल. हे महत्त्वाचं आहे. पहा की संघ व राज्य सूचीतील विषयावर केलेल्या कायद्यामध्ये संघर्ष निर्माण झाल्यास केंद्रीय कायदा वरचढ असेल. संघ सूचीतील विषयावरील कायदा समवर्ती सूचीतील विषयावरील कायद्याच्या वरचढ असेल. तसेच समवर्ती सूचीतील विषयावरील कायदा राज्य सूचीतील विषयाच्या कायद्यापेक्षा वरचढ असेल. समवर्ती सूचीतील विषयावर केंद्र व राज्य कायद्यात विसंगती संघर्ष निर्माण झाल्यास केंद्र कायदा वरचढ असेल. मात्र जर राज्य कायदा राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवला असेल व राष्ट्रपतीने त्यास संमती दिली असेल तर त्या राज्यात राज्य कायदा वरचढ असेल. हे महत्त्वाचं आहे. पहा की जर राज्य कायदा राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवला असेल व राष्ट्रपतीने त्यास संमती दिलेली असेल तर त्या राज्यात राज्य कायदा वरचढ असेल. अर्थात त्या विषयावर संसद पुन्हा कायदा करू शकते जेणेकरून असा नवीन संसदीय कायदा राज्य कायद्याच्या वरचढ ठरेल. आता राज्य विषयावर कायदे करण्याचा संसदेचा अधिकार हा एक घटक महत्त्वाचा आहे. केंद्र व राज्यामधील कायदेविषयक विषयाची विभागणी ही योजना सामान्य काळात पाळायची आहे. मात्र असामान्य काळात ही विभागणी रद्द होऊ शकते किंवा त्यात बदल होऊ शकतो. दुसऱ्या भाषेत पुढील 5 असामान्य परिस्थितीत घटनेने संसदेस राज्य सूचीतील कोणत्याही विषयावर कायदे करण्याचा अधिकार दिलेला आहे. राज्यसभेच्या ठरावाद्वारे जर राज्यसभेने हजर व मतदान करणाऱ्या सदस्याच्या 2/3 बहुमताने असा ठराव पारित केला की राष्ट्रहितासाठी राज्य सूचीतील विषयावर संसदेने कायदे करण्याची गरज आहे तर संसद असा कायदा करण्यासाठी तात्पुरत्या काळासाठी सक्षम असेल. कलम 249 असा ठराव 1 वर्षासाठी अंमलात असेल. मात्र तो एका वेळी 1 वर्षापर्यंतच्या काळासाठी वाढविता येईल. असा तो कितीही वेळा वाढवता येईल. ठरावाचा अंमल संपल्यानंतर 6 महिन्यांनी कायद्याची अंमल संपुष्टात येईल. अशा विषयावर राज्य विधिमंडळही स्वतःचा कायदा करू शकते. मात्र संसदेचा कायदा व राज्याचा कायदा यामध्ये विसंगती निर्माण झाल्यास संसदीय कायदा वरचढ ठरेल. आता राष्ट्रीय आणीबाणी आणि दरम्यान आपण राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा चालू असताना राज्य सूचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार संसदेस प्राप्त होतो. राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा जर चालू असताना राज्य सूचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार संसदेस प्राप्त होतो. आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर 6 महिन्यानंतर
असा संसदीय कायद्याचा अंमल संपुष्टात येते कलम 250 नुसार. अशाही परिस्थितीत राज्य विधिमंडळाचा स्वतःचा कायदा करण्याचा अधिकार नष्ट होत नाही. अशा परिस्थितीतही राज्य विधिमंडळाचा स्वतःचा कायदा करण्याचा अधिकार नष्ट होत नाही. मात्र संसदेचा कायदा व राज्याचा कायदा यामध्ये विसंगती निर्माण झाल्यास संसदीय कायदा वरचढ ठरेल. पहा, संसदेचा कायदा व राज्याचा कायदा यामध्ये विसंगती निर्माण झाल्यास संसदीय कायदा वरचढ ठरेल. आता राष्ट्रपती राजवटीदरम्यान ज्यावेळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाते तेव्हा संसद त्या राज्यासाठी राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदे करू शकते. राष्ट्रपती राजवट लागू केली जाते तेव्हा संसद त्या राज्यासाठी राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदे करू शकते. राज्यातील राष्ट्रपती राजवट संपुष्टात आल्यानंतरही हा कायदा त्या राज्यासाठी लागू राहतो. कलम 356(1)(b) अर्थात हा कायदा राज्य विधिमंडळ रद्द करू शकते किंवा त्यात बदल करू शकते. राज्यामधील कराराद्वारे आता जेव्हा 2 किंवा अधिक राज्याची विधिमंडळे ठराव पारित करून संसदेस राज्यसूचीतील विषयावर कायदा करण्याची विनंती करतात, जेव्हा 2 किंवा अधिक राज्याची विधिमंडळे ही ठराव पारित करून संसदेस राज्यसूचीतील विषयावर कायदा करण्याची विनंती करतात तेव्हा संसद त्या विषयावर कायदे करू शकते. अशा संसदीय कायदा केवळ विनंतीचा ठराव पारित करणाऱ्या राज्यामध्ये लागू होतो. अर्थात इतर कोणतेही राज्य नंतर ठराव पारित करून त्या कायद्याचा स्वीकार करू शकते. असा कायदा रद्द करण्याचा किंवा त्यात दुरुस्ती करण्याचा अधिकार मात्र केवळ संसदेस असतो, संबंधित राज्यांना नसतो. कलम 252 नुसार ठराव पारित करणाऱ्या राज्याचा संबंधित विषयावर कायदे करण्याचा अधिकार नष्ट होतो किंवा त्यांनी तो अधिकार सोडून दिला असा त्यांचा अर्थ होतो. थोडक्यात ही तरतूद राज्य विधिमंडळाच्या संमतीने संसदेच्या कार्यक्षेत्राचा विस्तार दर्शविते. अशा तरतुदीच्या आधारे संमत करण्यात आलेले काही महत्त्वाचे कायदे आहेत. त्यामध्ये पहा, पारितोषिक स्पर्धा कायदा 1955, वन्यजीव संरक्षण कायदा 1972, जल प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा 1974, शहरी भूमी कमाल मर्यादा व नियमन कायदा 1976 आणि मानवी अंगे रोपण कायदा 1994 ही कायदे या तरतुदीच्या आधारे संमत करण्यात आलेली आहे. आता आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीसाठी संसद आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीसाठी राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदे करू शकते. संसद आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीसाठी राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदे करू शकते. या तरतुदीमुळे केंद्र सरकार आपल्या आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या पूर्ण करू शकते. कलम 253. या आधारावर संसदेने केलेले काही महत्त्वाचे कायदे पुढील प्रमाणे: संयुक्त राष्ट्र विशेषाधिकार संरक्षण कायदा 1947, त्यानंतर जिनेवा कन्व्हेन्शन कायदा 1960 आणि अँटी हायजॅकिंग ॲक्ट 1982. राज्य कायद्यावरील केंद्राचे नियंत्रण हा एक घटक महत्त्वाचा आहे की वरील प्रकारच्या तरतुदी व्यतिरिक्त घटनेने केंद्राला राज्याच्या कायदेकारी अधिकारावर नियंत्रण ठेवण्याचे इतरही अधिकार दिलेले आहेत. राज्य विधिमंडळाने पारित केलेले काही प्रकारचे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. राष्ट्रपतींना अशा विधेयकाबाबत पूर्ण नकाराधिकार प्राप्त आहे. पहा, राज्यपाल राज्य विधिमंडळाने पारित केलेले काही प्रकारची विधेयके राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात आणि राष्ट्रपतींना अशा विधेयकाबाबत पूर्ण नकाराधिकार प्राप्त आहे. राज्यसूचीतील काही विषयाची संबंधित विधेयके राज्य विधिमंडळामध्ये केवळ राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीनेच मांडता येतात. राज्यसूचीतील काही विषयांची संबंधित विधेयके राज्य विधिमंडळामध्ये केवळ राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीनेच मांडता येतात. उदाहरणतः व्यापार व वाणिज्याचा स्वातंत्र्यावर बंधने आणणारे विधेयके. वित्तीय आणीबाणी दरम्यान राष्ट्रपती राज्यांना निर्देश देऊ शकतो की धन विधेयक आणि इतर वित्तीय विधेयक
त्यांच्या विचारार्थ राखून ठेवली जावी. आता प्रशासकीय संबंध हा कलम 256 ते 263 दरम्यान भाग 11 मधील केंद्र व राज्यामधील प्रशासकीय संबंधाच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. 256 ते 263 आणि हे सुद्धा प्रशासकीय संबंधाच्या तरतुदी केंद्र राज्य संबंधाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. तर कार्यकारी अधिकाराचे वितरण. आता काही अपवाद वगळता केंद्र व राज्य यामधील कार्यकारी संबंधाची विभागणी त्यांच्यामधील कायदेकारी अधिकारांच्या विभागणी समांतर आहे. केंद्राचे कार्यकारी अधिकार पुढील बाबीबाबत संपूर्ण भारताला लागू आहेत. संसदेला संघसूचीतील विषयाबाबत जे कायदेकारी अधिकार प्राप्त आहेत त्याबाबतचे सर्व कार्यकारी अधिकारही प्राप्त आहेत. म्हणजेच संसदेला संघसूचीतील विषयाबाबत जे कायदेकारी अधिकारी प्राप्त आहे त्याचबाबतचे सर्व कार्यकारी अधिकारी प्राप्त आहेत. तसेच कोणताही तह किंवा करार याद्वारे प्राप्त हक्क, प्राधिकार व कार्यक्षेत्राच्या अंमलबजावणीचे हक्कही केंद्रास प्राप्त आहेत. घटक राज्यांना राज्यसूचीतील विषयाबाबत जे कायदेविषयक अधिकार प्राप्त आहेत त्याबाबतचे सर्व कार्यकारी अधिकारी प्राप्त आहेत. मात्र ते राज्याच्या प्रदेशापुरतीच मर्यादित असतात. समवर्ती सूचीतील विषयाबाबत कायदेकारी अधिकार जरी केंद्र व राज्य या दोघांना प्राप्त असले तरी त्याबाबतचे कार्यकारी अधिकारी सामान्यतः राज्यांना प्राप्त असतात. मात्र एखाद्या घटनात्मक तरतुदीने किंवा संसदीय कायद्याने हा अधिकार केंद्राकडे देता येऊ शकतो. त्यामुळे समवर्ती विषयावरील कायदा जरी संसदेने संमत केलेला असला तरी त्याची अंमलबजावणी राज्यामार्फत केली जाते. अर्थात घटनेने किंवा संसदेने हा अधिकार केंद्राकडे न दिल्यास. घटक राज्याच्या कार्यकारी अधिकारावरील मर्यादा व बंधने. घटनेने केंद्राच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती वाढवण्याच्या उद्दिष्टाने राज्याच्या कार्यकारी अधिकारावर दोन बंधने घातली आहे. एक, राज्याने आपल्या कार्यकारी अधिकाराचा वापर संसदीय कायद्यास सुसंगत ठरेल अशा रीतीनेच करावा. राज्याने आपल्या कार्यकारी अधिकारांचा वापर संसदीय कायद्यास सुसंगत ठरेल अशाच रीतीने करावा. राज्यात केंद्राच्या कार्यकारी अधिकाराच्या अंमलावर अडथळा किंवा बाधा आणू नये. या दोन्ही बाबतीत केंद्र आपल्या कार्यकारी अधिकारात राज्याला आवश्यक ते निर्देश देऊ शकते. हे निर्देश राज्यावर बाध्यकारी स्वरूपाचे असू शकतात. तसेच कलम 265 अंतर्गत एखाद्या राज्याने केंद्राच्या या निर्देशाचे पालन न केल्यास राष्ट्रपती असे ठरवू शकतात की त्या राज्याचे शासन संविधानाच्या तरतुदींना अनुसरून चालवणे शक्य नसल्याची परिस्थिती उद्भवली आहे. म्हणजेच अशा परिस्थितीत कलम 365 अन्वये त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करता येऊ शकते. केंद्रांना राज्यांना निर्देश कशा पद्धतीने, तर वरील दोन तरतुदीबरोबर केंद्र राज्यांना त्याच्या कार्यकारी अधिकाराच्या वापराबद्दल पुढील बाबत निर्देश देऊ शकतात. राष्ट्रीय किंवा लष्करी महत्त्वाच्या म्हणून घोषित करण्यात आलेल्या दळणवळणाच्या साधनाची बांधणी व त्याचा रखरखाव ठेवण्याबाबत राज्यांना निर्देश. राज्यात रेल्वेच्या संरक्षणासाठी द्यावयाच्या उपाययोजनाबाबत निर्देश. राज्यातील भाषिक अल्पसंख्याक गटातील मुलांना त्यांच्या मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण देण्यासाठी पर्याप्त सुविधांची तरतूद करण्याबाबत निर्देश. केंद्राचे राज्यांना निर्देश आहेत. तर राज्यात अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी विशिष्ट योजनांच्या अंमलबजावणीबाबतचे निर्देश. परस्परांना कार्यकारी अधिकार प्रदान करणे. आता परस्परांना कार्यकारी अधिकार प्रदान करणे. केंद्र व राज्यामध्ये कायदेकारी अधिकारांची विभागणी ताठर आहे. त्यामुळे केंद्र आपले कायदेविषयक अधिकार राज्यांना प्रदान करू शकत नाही. तसेच एक राज्य संसदेस राज्यसूचीतील विषयावर कायदा करण्याची विनंती करू शकत नाही. मात्र कार्यकारी अधिकाराच्या विभागणीबाबत अशी ताठरता कमी आहे. केंद्र व राज्य परस्परांना आपले कार्यकारी अधिकार प्रदान करू शकतात. 1 नंबर पहा, राष्ट्रपती केंद्राचे कोणतेही कार्यकारी अधिकार राज्याकडे त्याच्या संमतीने सोपवू शकतो.
कलम 258(1) राष्ट्रपती केंद्राचे कोणतेही कार्यकारी अधिकार राज्याकडे त्याच्या संमतीने सोपवू शकतो. 258(a) राज्याचे राज्यपाल राज्याचे कोणतेही कार्यकारी अधिकार केंद्राकडे केंद्राच्या संमतीने सोपवू शकतो. राज्याचे राज्यपाल राज्याचे कोणतेही कार्यकारी अधिकार हे केंद्राकडे केंद्राच्या संमतीने सोपवू शकतो. संसद कायद्याद्वारे राज्याच्या संमतीविना एखाद्या राज्यावर कार्य लादू शकते. संसद संघसूचीतील विषयावर कायदा करून त्यानुसार राज्याला अधिकार प्रदान करू शकते, तसेच त्यावर कर्तव्य सोपवू शकते. मात्र अशी बाब राज्य विधिमंडळाला करता येत नाही. आता केंद्र व राज्यामध्ये सहकार्याचं घटनेमध्ये केंद्र व राज्यामध्ये सहकार्य व समन्वय निर्माण करण्यासाठी पुढील तरतुदी करण्यात आलेल्या आहे. 1. केंद्र व प्रत्येक राज्याच्या सार्वजनिक कृती, अभिलेख व न्यायिक कार्यवाही यांना भारताच्या राज्यक्षेत्रात पूर्ण विश्वासार्हता व महत्त्व दिले जावे. कलम 261. आता कलम 262 आणि 263 हे सुद्धा यामध्ये महत्त्वाचं आहे. आंतरराज्यीय संबंध 262 आणि 263. संघराज्यीय घटनेमध्ये घटक राज्य आपापल्या प्रादेशिक मर्यादेत सार्वभौम असतात. मात्र कोणतेही घटक राज्य पूर्ण एकाकीपणे अस्तित्वात राहू शकत नाही. संघराज्याचे यश केवळ केंद्र व राज्य यांच्या दरम्यानच नव्हे तर राज्यामधील सौहार्दपूर्ण संबंधावर अवलंबून असते. म्हणजेच केंद्र आणि राज्य यांच्या दरम्यान आणि राज्यामधील जे संबंध आहे ते सुद्धा महत्त्वाचे आहे. राज्यामध्ये सहकारात्मक संबंध प्रस्थापित होण्यासाठी भारताच्या घटनेने पुढील महत्त्वाच्या तरतुदी केलेल्या आहेत. राज्यामध्ये सार्वजनिक कायदे, अभिलेख व न्यायिक कामकाज यांना पारस्परिक मान्यता. कलम 261. त्यानंतर दुसरा आहे आंतरराज्यीय नदी जल विवादाचा निवाडा. कलम 262 आणि कलम 263 आंतरराज्य परिषदांच्या माध्यमातून समन्वय. तर सार्वजनिक कृती, अभिलेखे व न्यायिक कारवाई. संघराज्यातील प्रत्येक राज्याचे अधिकार क्षेत्र त्याच्या स्वतःच्या क्षेत्रापुरता मर्यादित असते. त्यामुळे असे होऊ शकते की एखाद्या राज्याच्या कृती व अभिलेखांना दुसऱ्या राज्यामध्ये मान्यता नाही. ही अडचण दूर करण्यासाठी घटनेमध्ये कलम 261 मध्ये संपूर्ण विश्वासार्हता व प्रामाण्याची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद पुढील प्रमाणे, जर राज्यामध्ये हे संपूर्ण विश्वासार्हता व प्रामाण्य तरतूद करण्यात आलेली आहे. संघराज्याच्या आणि प्रत्येक राज्याच्या सार्वजनिक कृती, अभिलेख आणि न्यायिक कार्यवाही यांना भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र संपूर्ण विश्वासार्हता व प्रामाण्य दिले जाईल. या तरतुदीमधील सार्वजनिक कृती, पब्लिक ॲक्ट्स या शब्दोल्लेखात सरकारच्या कायदेकारी व कार्यकारी कृतीचा समावेश आहे. सार्वजनिक अभिलेखे, पब्लिक रेकॉर्ड या शब्दोल्लेखात शासकीय सेवकाने आपली सरकारी कामे पार पाडताना निर्माण केलेली कार्यालयीन पुस्तके, रजिस्टर किंवा अभिलेख यांचा समावेश होतो. उपरोक्त कृती व अभिलेख आणि न्यायिक कार्यवाही कशा रीतीने, कोणा आणि कोणत्या शर्तीवर साबित केले जातात, त्यांचा परिणाम कसा ठरवला जावा या बाबी संसदेने कायद्याने केलेल्या तरतुदीप्रमाणे असतील. म्हणजेच एका राज्यातील कृती, अभिलेखे व न्यायिक कार्यवाही दुसऱ्या राज्यात कशा रीतीने साबित केले जातील, त्याचा परिणाम कसा ठरवला जाईल हे कायद्याद्वारे ठरवण्याचा अधिकार संसदेला असेल. भारताच्या राज्यक्षेत्रातील कोणत्याही दिवाणी न्यायालयाने दिलेले अंतिम न्यायनिर्णय किंवा आदेश त्या राज्यक्षेत्रात कोठेही अंमलबजावणी क्षम असतील. मात्र हा नियम केवळ दिवाणी न्यायनिर्णयांनाच लागू होतो, फौजदारी न्यायनिर्णयांना नाही. त्यामुळे एका राज्याचा दंड कायद्याची म्हणजे पेनल लॉ अंमलबजावणी दुसऱ्या राज्यातील न्यायालयाने करणे बंधनकारक नसते. हा महत्त्वाचा आहे घटक की हा नियम केवळ दिवाणी न्यायनिर्णयांनाच लागू होतो,
फौजदारी न्यायनिर्णयाला नाही. त्यामुळे एका राज्याचा दंड कायद्याची अंमलबजावणी दुसऱ्या राज्यातील न्यायालयाने करणे बंधनकारक नसते. आंतरराज्यीय नदी जलविवाद. अनेक मोठ्या नद्या एकापेक्षा अधिक राज्यातून वाहत असल्याने, आता बऱ्याच आपल्या नद्या आहेत, गोदावरी नदी जशी महाराष्ट्र तेलंगणा या राज्यातून वाहते, तशाच पद्धतीने अनेक मोठ्या नद्या आहेत की एकापेक्षा जास्त राज्यातून वाहते असल्याने तिच्या पाण्याच्या वापराबद्दल विवाद निर्माण होतात. जसं आपण कावेरी जलविवाद वगैरे हा मुद्दा वाचलेला आहे. तर पाण्याच्या वापराबद्दल विवाद निर्माण होतात. असे आंतरराज्यीय जलविवाद सोडवण्यासाठी घटनेच्या कलम 262 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजेच जर अनेक मोठ्या नद्या एकापेक्षा अधिक राज्यातून वाहत असल्याने त्यामध्ये पाण्याच्या वापराबद्दल विवाद निर्माण होतात. असे निर्माण जे झालेले आहेत, विवाद झालेले आहेत, ते सोडवण्यासाठी घटनेच्या कलम 262 मध्ये तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये पुढील 2 तरतुदी आहेत. संसदेला कायद्याद्वारे कोणत्याही आंतरराज्य नदीच्या किंवा नदी खोऱ्यातील पाण्याचा वापर, वाटप किंवा नियंत्रण याबाबतच्या कोणत्याही तंट्याच्या व तक्रारीच्या अभिनिर्णयाकरता तरतूद करता येईल. म्हणजेच संसदेला कायद्याद्वारे आंतरराज्य नदीच्या किंवा नदी खोऱ्यातील पाण्याचा वापर, वाटप आणि नियंत्रण याबाबत कोणत्याही तंट्याच्या तक्रारीचा जजमेंट तरतूद करता येईल. संसद कायद्याद्वारे अशी तरतूद करू शकते की अशा कोणत्याही तंट्याच्या किंवा तक्रारीच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालय किंवा इतर कोणतेही न्यायालय आपले अधिकार क्षेत्र वापरणार नाही. हा एक महत्त्वाचा घटक आहे. संसद कायद्याद्वारे अशी तरतूद करू शकते की अशा कोणत्याही तंट्याच्या किंवा तक्रारीच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालय किंवा इतर कोणतेही न्यायालय आपले अधिकार क्षेत्र वापरणार नाही. वरील तरतुदीच्या आधारे संसदेने पुढील 2 कायदे पारित केले. एक नदी बोर्ड कायदा होता 1956चा, रिव्हर बोर्ड ॲक्ट 1956. या कायद्यामध्ये आंतरराज्य नद्या व नदी खोऱ्याचे नियमन व विकास करण्यासाठी नदी बोर्ड स्थापन करण्याची तरतूद आहे. त्याची स्थापना संबंधित राज्य सरकारच्या विनंतीवरून नुसार केंद्र सरकारमार्फत केली जाते. आंतरराज्यीय नदी जलविवाद कायदा 1956चा आहे. पहा, पहिला एक आहे नदी बोर्ड कायदा 1956 आणि आंतरराज्यीय नदी जलविवाद कायदा 1956. रिव्हर वॉटर डिस्प्यूट ॲक्ट 1956. या कायद्यात आंतरराज्यीय नदी जलविवाद सोडवण्यासाठी पद्धत देण्यात आली आहे. असे जलविवाद आधी चर्चेद्वारे व चर्चा अपयशी ठरल्यास न्यायाधिकरणाच्या माध्यमातून सोडवण्याची तरतूद करण्यात आली आहे. आता त्याचे टप्पे आहेत. तर पहा, पहिला टप्पा या कायद्याच्या सेक्शन 3 अंतर्गत नदी खोऱ्यातील कोणत्याही राज्याचा जलविवाद अस्तित्वात असल्याबाबत केंद्र सरकारकडे तक्रार करता येते. असा विवाद निर्माण झाल्यास किंवा निर्माण होण्याची शक्यता असल्यासही, सर्वात महत्त्वाचा आहे, असा विवाद निर्माण झाला किंवा निर्माण होण्याची शक्यता असल्यासही त्यानंतर केंद्र सरकार नदी खोऱ्यातील राज्यामध्ये चर्चेच्या मार्गाने विवाद सोडण्याचा प्रयत्न करते. म्हणजेच केंद्र सरकार नदी खोऱ्यातील राज्यामध्ये चर्चेच्या मार्गाने विवाद सोडवण्याचा प्रयत्न करते. चर्चेतून विवाद सोडवणे शक्य नाही अशी खात्री केंद्र सरकारला झाल्यानंतर केंद्र सरकार तक्रार मिळाल्याच्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत नदी विवाद न्यायाधिकरण लवाद ट्रिब्युनल स्थापन करणे गरजेचे असते. लवादामध्ये एक अध्यक्ष आणि 2 सदस्य असतात. एक अध्यक्ष आणि 2 सदस्य हे लवादामध्ये असतात. अध्यक्ष व तसेच सदस्य हे सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात. लवादाने त्यानंतर विवादाची पूर्ण तपासणी करून 3 वर्षाच्या आत आपला निर्णय देणे अपेक्षित असते. मात्र कोणत्याही अपरिहार्य कारणामुळे लवादास निर्णय देण्यास उशीर झाला तर केंद्र सरकार लवादास एका वेळी महत्तम 2 वर्षे वाढवून देऊ शकते. म्हणजेच जर अपरिहार्य कारणामुळे लवादास निर्णय देणे उशीर झाला तर केंद्र सरकार लवादास एका वेळी महत्तम 2 वर्ष वाढवून देऊ शकते. केंद्र सरकारने लवादाचा निर्णय सरकारी गॅजेटमध्ये अधिसूचित केल्यानंतर त्याचा अंमल सुरू होते. लवादाचा निर्णय अंतिम व बंधनकारक असतो. त्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दर्जा असतो.
हा महत्त्वाचा विषय आहे की लवादाचा निर्णय हा अंतिम व बंधनकारक असतो. त्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा म्हणजे ऑर्डर ऑर दर्जा असतो. आंतरराज्यीय परिषदा 263 कलम 263 मध्ये केंद्र व राज्यामध्ये समन्वय राखण्यासाठी आंतरराज्यीय परिषद स्थापन करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. 263 अंतर्गत आंतरराज्यीय परिषद स्थापन करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. आता या तरतुदी पुढील प्रमाणे आहे. पुढे दिलेली कर्तव्य सोपवता येईल अशी एखादी परिषद स्थापन केल्यास लोकहित साधले जाईल असे केव्हाही राष्ट्रपतींना वाटले तर राष्ट्रपती आदेशाद्वारे अशी परिषद स्थापन करू शकतात. तसेच तिने करावयाच्या कर्तव्याचे स्वरूप, तिची रचना आणि कार्यपद्धती निश्चित करू शकतात. या कलमात या परिषदेकडे पुढील कर्तव्य सोपवता येईल तरतूद आहे. राज्यामध्ये उद्भवलेल्या तंट्याबाबत चौकशी करणे आणि त्यावर सल्ला देणे. केंद्र आणि एक किंवा अधिक राज्य तसेच सर्व किंवा काही राज्य यामधील सामायिक हितसंबंधाच्या विषयाबाबत अन्वेषण किंवा चर्चा करणे. तिसरा घटक आहे अशा उपरोक्त कोणत्याही विषयावर शिफारसी करणे, विशेषतः त्या विषयाबाबतचे धोरण आणि कृती यांचा अधिक चांगल्या समन्वयासाठी शिफारस करणे. आंतरराज्यीय परिषद विरुद्ध सर्वोच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिकार क्षेत्र. आता यामध्ये पहा, कलम 263 अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या परिषदेचे आंतरराज्यीय तंट्याचे न्यायिक किंवा गैर न्यायिक तंटे अन्वेषण व चर्चा करण्याचे कार्य केवळ सल्लागार स्वरूपाचे आहे. परिषदेचे कार्य सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्राला पूरक स्वरूपाचे आहे. कलम 263 अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या परिषदा पहा. कलम 263च्या तरतुदीच्या आधारे राष्ट्रपतींनी पुढील परिषदा संबंधित विषयाबद्दलचे धोरण व कृती यामध्ये चांगले समन्वय साध्य करण्यासाठी स्थापन केले आहे. त्यामध्ये केंद्रीय आरोग्य परिषद, सेंट्रल काउन्सिल ऑफ हेल्थ, केंद्रीय स्थानिक शासन आणि शहर विकास परिषद. 4 विक्री कर व राज्य अबकारी कर विषयक प्रादेशिक परिषदा उत्तर, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण विभागासाठी. तसेच संसदीय कायद्यान्वये केंद्रीय भारतीय औषध परिषद, केंद्रीय होमिओपॅथिक परिषद स्थापन करण्यात आलेल्या आहे. आंतरराज्य परिषद पहा. केंद्र व राज्य संबंधावरील सहकार्य आहे. केंद्र व राज्य संबंधावरील सरकारी आयोगाने सरकारी आयोग 1963, 87, 83 व 87 मध्ये केंद्र व राज्य संबंधावरील सरकारी आयोग हा महत्त्वाचा एक आयोग होता मित्र. आणि हा 1983 ते 87च्या दरम्यान यांनी शिफारशी केल्या आहे. कलम 263 अंतर्गत एक कायमस्वरूपी आंतरराज्यीय परिषद स्थापन करण्याची शिफारस केली होती. कलम 263 अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या परिषदापासून तिची वेगळी ओळख असावी म्हणून आयोगांना आंतरशासकीय परिषद असावी अशी ही शिफारस केली. या शिफारसीवरून व्ही.पी. सिंग यांच्या नेतृत्वाखाली जनता दल सरकारने 28 मे 1990 रोजी राष्ट्रपतीच्या अधिसूचनेद्वारे आंतरराज्यीय परिषदेची स्थापना केली. 1990ला राष्ट्रपतींच्या अधिसूचनेद्वारे आंतरराज्यीय परिषदेची स्थापना केली. आंतरराज्यीय परिषदेची रचना कशी असतात ते पाहूया. तर अध्यक्ष पंतप्रधान असतील, सर्व राज्याचे मुख्यमंत्री हे सदस्य असतात, केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री आणि प्रशासक हे सदस्य असतात, 6 कॅबिनेट दर्जाचे मंत्री, पंतप्रधानाकडून नामनिर्देशित सदस्य हे परिषदेची रचना असते. या परिषदेच्या वर्षातून किमान 3 सभा व्हाव्यात अशी अपेक्षा असते. या सभा पारदर्शक असतात. सर्व निर्णय एकमताने घेतले जातात. या सभांना स्वतंत्र कार्यभार असलेल्या केंद्रीय राज्यमंत्र्यांना आमंत्रित केल्या जाते. आता या परिषदेचे कार्य कोणते, तर ही परिषद जी आहे ही परिषद राज्यामधील तसेच केंद्र आणि राज्य केंद्रशासित प्रदेश या दरम्यानच्या मुद्द्याबाबत सल्लागार मंडळ म्हणून कार्य करते.
अशा मुद्द्याचे परीक्षण व चर्चा करून राज्यामध्ये समन्वयास प्रोत्साहन देणे हे परिषदेचे उद्दिष्ट आहे। या दृष्टीने परिषदेचे कार्य पुढील प्रमाणे केंद्र आणि एक किंवा अधिक राज्य तसेच सर्व किंवा काही राज्य यामधील सामायिक हितसंबंधाच्या विषयाबाबत अन्वेषण व चर्चा करणे। बस परिषदेचे महत्त्वाचे कार्य जे आहे, केंद्र आणि एक किंवा अधिक राज्य तसेच सर्व किंवा काही राज्य यामध्ये सामायिक हितसंबंधाच्या विषयाबाबत अन्वेषण व चर्चा करणे, अशा उपरोक्त कोणत्याही विषयावर शिफारसी करणे, विशेषतः त्या विषयाबाबतचे धोरण व कृती या अधिक चांगल्या समन्वयासाठी शिफारस करणे, अध्यक्षांनी संदर्भित केलेल्या राज्यांच्या सामान्य हिताच्या मुद्द्यावर विचार विमर्श करणे। सभा पहा, आंतरराज्य परिषदेच्या सभा कधी झाल्या? आतापर्यंत परिषदेच्या केवळ थोड्या सभा झाल्या आहेत। पहिली सभा ऑक्टोबर 1990 मध्ये पार पडली होती आणि 10वी सभा 9 डिसेंबर 2006 रोजी घेण्यात आली होती आणि अलीकडेच 12 डिसेंबर 2012ला तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी तर 17 डिसेंबर 2015 रोजी श्री नरेंद्र मोदी यांनी आंतरराज्यीय परिषदेची पुनर्स्थापना केली आहे। तर अशा पद्धतीने आपण आज आंतरराज्यीय संबंध, त्यानंतर भाग 11 मध्ये आंतरराज्यीय संबंध, त्यामध्ये आपण संबंधामध्ये कलम 245 ते 263 दरम्यानची माहिती आपण आंतरराज्य संबंध, केंद्र आणि राज्य यातील संबंधाबाबत पाहिलेली आहे। तर आज मला संविधान प्रबोधन मालेमध्ये बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकाचे आभारी आहो आणि माझ्या या वाचनमालेत ही दुसरी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकाचे मी आभार मानतो आणि इथे माझे आजचे भाषण थांबवितो। धन्यवाद।